समृद्धी महामार्गामध्ये सुरुवातीपासून ते कंप्लिशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आले त्याच्यामध्ये. एकूण प्रकल्पामध्ये 1903 पुलं होती, तर ती 1700 पुलं तर याच टप्प्यामध्ये होती, म्हणजे अगदी 520 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये होती. एवढे पुलाची कामं आणि एवढ्या मोठ्या रस्त्याचं काम आम्ही 3 वर्षात पूर्ण केलं. तर देशामध्ये हे अशा पद्धतीचा एक्सप्रेसवे आहे, एवढ्या लांबीचा एकाच अगदी टप्प्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्टमध्ये पूर्ण झालेला हा पहिलाच महामार्ग असेल. शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात झाली आहे, त्याचं अलाइनमेंट जे आहे म्हणजे अगदी पवनार जो आहे वर्ध्यापासून पत्रादेवी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे तिथेपर्यंतचा हा महामार्ग आहे. 856 किलोमीटरचा महामार्ग आहे. 13 जिल्ह्यातनं हा जातो आहे आणि निश्चितच राज्याच्या विकासासाठी हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट असल्यामुळे याही सगळ्या समस्या ज्या आहेत, सुरुवातीला जे काही चॅलेंजेस आहेत त्यावरती मात करून लवकरात लवकर आम्ही याचं लँड एक्विजिशन पूर्ण करू. आता आमण्याचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लॉजिस्टिक हब्स दिसतील. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे एज्युकेशन हब्स पण येतील. या ठिकाणी कॉटन इंडस्ट्रीज पण याच्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी येतील. म्हणजे त्या भागाच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या विचारात घेऊन तिथल्या लोकल जी काही मंडळी आहेत, लोकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांच्याशी संपर्क साधून याचं प्लॅनिंग केलं. तर वाढवणच्या जवळ आता कोकणामध्ये मी आपल्याला सांगतो की 19 ठिकाणी असे ग्रोथ सेंटर होत आहेत कोकणामध्ये, संपूर्ण कोकणामध्ये गोव्यापासून ते वाढवणपर्यंत. आणि ते 19 ग्रोथ सेंटरचं पण प्लॅनिंग अथॉरिटी MSRDC आहे, विशेष नियोजन प्राधिकरण आहे. MSRDC प्रकल्प जो आता कनेक्टिंग झाला आहे, हा माझं असं मत आहे की हा महाराष्ट्रासाठीच भूषणावह नाही आहे, तर अख्ख्या देशासाठी हा एक भूषणावह असा प्रकल्प आहे. आणि जेव्हा हा मोठा प्रकल्प असतो तर त्यामुळे असे काही इन्सिडेन्सेस घडले तर माझं एक म्हणजे विनंती आहे सर्वांना या माध्यमातून की एवढा मोठा भूषणावह प्रकल्प आहे, तर ज्या ठिकाणी जर असे काही इन्सिडेंट्स घडले तर त्या इन्सिडेंट्सची माहिती घेऊन आपण याच्यावरती टिप्पणी करायला पाहिजे. 150 मीटरवरून एवढ्या इम्पॅक्टचा दगड जर एका फ्रेमवरती पडत असेल तर ती फ्रेम डॅमेज होऊन ती फ्रेम खाली पडली, ज्याचा काही स्वतःशी संबंध नव्हती. एंटायर टनलमध्ये कुठेही जवळ ते लाईनिंग पण डॅमेज झालं नव्हतं, किंवा ज्या कॉन्क्रीट रस्त्यावरती दगड पडला होता तो कॉन्क्रीट रस्ता पण डॅमेज झाला नव्हता. इव्हन महाराष्ट्राच्या संपूर्ण विकासाला गती देण्यासाठी जे काही विजन 2047 सेट केलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यामध्ये MSRDCचं जे काही विजन सेट झालं आहे 2047 पर्यंत, हे 6000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2047 पर्यंत. कोणतंही राज्य हे किती प्रगत आहे हे त्या भागात असणाऱ्या पायाभूत सुविधा, रस्ते आणि दळणवळणाची साधनं याच्यावरून ठरतं. महाराष्ट्र भारतातील सर्वात अग्रेसर असणारं दळणवळण आणि रस्त्यांच्या बाबतीतील राज्य आहे. हीच जबाबदारी आणि हेच विकास मार्ग बांधण्याची धुरा ज्यांच्यावर आहे ते एक महत्त्वाचं प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण. आज आपण महाराष्ट्रातल्या प्रगतीचा, या विकास मार्गांचा आढावा घेणार आहोत. MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्याकडून. नमस्कार, MHA-MTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील. सर, सर्वप्रथम तुमचं मुंबई तरुण भारतच्या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. सर, पहिलाच प्रश्न असा की समृद्धी महामार्ग ते आता शक्तीपीठ महामार्ग असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत त्याची जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे सांभाळत आहात. या संपूर्ण प्रवासाकडे पाहत असताना तुमचा अनुभव नेमका कसा राहिला? यातील सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं आणि सर्वात समाधानाचे क्षण नेमके कोणते होते? महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना ही जुलै 1996 साली झाली आणि नुकतंच जुलै 2026 मध्ये आता 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि मागील 30 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने खूप असे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स केले. त्याच्यामध्ये 55 उड्डाणपुलं मुंबईमधली, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आहे आणि वरळी बांद्रा सिलिंग, तर असे मेगा प्रोजेक्ट्स त्या काळामध्ये पूर्ण केले. आणि त्यानंतर म्हणजे 2015 नंतर 2019 ते 2025 या 6 वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याची निर्मिती केली. आता समृद्धी महामार्गामध्ये सुरुवातीपासून ते कंप्लिशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आले त्याच्यामध्ये. तर आपण चॅलेंजेसबद्दल मला विचारलं तर चॅलेंजेस हे लँड एक्विजिशनपासून चॅलेंजेस होतं, म्हणजे भूसंपादन करणं, त्यानंतर वेगवेगळ्या परवानग्या घेणं, म्हणजे या प्रकल्पासाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आवश्यक होतं, फॉरेस्ट क्लिअरन्स, वाईल्ड लाईफ क्लिअरन्स, या परवानग्या प्राप्त करून घेणं. त्यासोबतच युटिलिटी शिफ्टिंग, म्हणजे महामार्गाला बऱ्याच ठिकाणी ट्रान्समिशन लाईन्स बऱ्याच ठिकाणी क्रॉस व्हायच्या, तर हे युटिलिटी शिफ्टिंगचं पण एक मोठं टास्क होतं आणि हे पण चॅलेंज होतं, तर ते पण आम्ही वेळेत पूर्ण केलं.
तर ह्या 3 महत्त्वाचे जे टप्पे आहेत कुठलंही काम सुरू करण्यापूर्वीचे, लँड एक्विजिशन, क्लिअरन्सेस आणि युटिलिटी शिफ्टिंग, हे तिन्ही टप्पे जे आहेत त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या MSRDCने केलं. त्यासाठी वेगवेगळे आमच्याकडे एक्सपर्ट टीम्स आहेत. म्हणजे MSRDCमध्ये इन हाऊस लँड एक्विजिशनची पण टीम आहे. आमच्याकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं डेप्युटेशन आलेले ॲडिशनल कलेक्टर्स, डेप्युटी कलेक्टर्स, तहसीलदार अशी टीम आहे. दुसरं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी पण आमच्याकडे स्वतंत्र अधिकारी आहे आणि इंजिनिअरिंगची तर ती सेपरेट विंग आहे. तर हे सगळे टप्पे जे आहेत काम सुरू करण्याच्या पूर्वीचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे आमचे विहित वेळेत पूर्ण करता आले आम्हाला. आणि त्यानंतर एक्झिक्युशनसाठी आम्ही याचे 16 टप्पे केले, असं मी 16 तुकडे केले या कामाचे. मी 701 किलोमीटरचा हा महामार्ग होता, त्याच्यामध्ये 16 तुकड्यामध्येच एक्झिक्युशन केलं. 16 कंत्राटदाराची ज्यासाठी नियुक्ती केली आणि हे काम पहिला टप्पा आम्ही 3 वर्षामध्ये पूर्ण केला. म्हणजे नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर, म्हणजे 701 किलोमीटरपैकी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा जो आहे तो आम्ही डिसेंबर 2022मध्ये वाहतुकीसाठी खुला केला. म्हणजे हे काम 3 वर्षामध्ये पूर्ण केलं. एकूण प्रकल्पामध्ये 1903 पुलं होती, तर ती 1700 पुलं तर याच टप्प्यामध्ये होती, म्हणजे अगदी 520 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये. तर एवढे पुलाची कामं आणि एवढ्या मोठ्या रस्त्याचं काम आम्ही 3 वर्षात पूर्ण केलं. तर देशामध्ये हे अशा पद्धतीचा एक्सप्रेसवे आहे, एवढ्या लांबीचा, म्हणजे एकाच अगदी टप्प्यामध्ये, एकाच कॉन्ट्रॅक्टमध्ये पूर्ण झालेला हा पहिलाच महामार्ग असेल. हा समृद्धी महामार्गाचा जे काही आव्हानं होती किंवा जो काही टप्पा आपण पूर्ण केलेला आहे, याचा जो काही अनुभव होता तो आता शक्तिपीठ महामार्गाच्या वेळी कसा उपयोगी पडणार आहे? आपण बघतोय की शक्तिपीठ महामार्गामध्ये देखील अशाच पद्धतीचे काही चॅलेंजेस आता सध्या दिसत आहेत. तर त्या अनुभवाचा आता कसा फायदा होतोय? ते निश्चितच फायदा होणार आहे. समृद्धी महामार्ग जो आहे तसं आमच्यासाठी एवढ्या मोठा पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प MSRDCने केला असल्यामुळे हा एक आमच्यासाठी लर्निंग झालं, एक एक्सपिरियन्स झाला. आणि यामधनं जे काही लर्निंग आम्ही आता प्राप्त केलं, जे काही आम्ही शिकलो या प्रोजेक्टमधनं, त्याचा निश्चित फायदा जो आहे हा शक्तिपीठ महामार्गासाठी होणार आहे. आता शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात झाली आहे. त्याचं अलाइनमेंट जे आहे, म्हणजे अगदी पवनार जो आहे वर्ध्यापासनं पत्रादेवी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे तिथेपर्यंतचा हा महामार्ग आहे. 856 किलोमीटरचा महामार्ग आहे. 13 जिल्ह्यातनं हा जातो आहे महामार्ग. आता अलाइनमेंट फायनल झाली, त्याचं सेक्शन 3चं नोटिफिकेशन झालं आहे, 15/2चं पण नोटिफिकेशन झालेलं आहे आणि आता त्याचं संयुक्त मोजणीला सुरुवात झाली आहे. आता या ठिकाणी पण काही ठिकाणी आम्हाला विरोध जाणवतो आहे. प्रामुख्याने कोल्हापूरचा काही भाग आहे, सांगलीचा भाग आहे, काही ठिकाणी बीडचा, परभणीचा भाग आहे. अशा ठिकाणी आम्हाला विरोध जाणवतो आहे. पण त्या ठिकाणी आमची पण टीम आहे, MSRDCची टीम आहे, आमचे कम्युनिकेटर्स आहेत, आमचे अधिकारी आहेत MSRDCचे, म्हणजे आमचे इंजिनियर्स पण आहेत आणि आमचे रेव्हेन्यू अधिकारी पण आहेत, लँड एक्विजिशन अधिकारी पण आहेत MSRDCचे. ते पण लोकांच्या भेटी घेऊन त्यांना प्रकल्प समजावून सांगत आहेत. रेव्हेन्यूचे बरेच अधिकारी आहेत, म्हणजे जिल्हाधिकारी आणि त्यांची जी काही टीम आहे, त्यांचे डेप्युटी कलेक्टर्स असतील, तहसीलदार असतील किंवा SLRचे लोक असतील, म्हणजे लँड रेकॉर्ड्सचे जे मंडळी असतात, जे म्हणजे भूसंपादनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते, ती सगळे अधिकारी आहेत. हे सगळे मिळून हा प्रकल्प जो आहे ना शेतकऱ्यांना समजावून सांगत आहेत आणि त्यांचा या महामार्गामुळे काय फायदा होईल, भूसंपादनाचा मोबदला त्यांना कशा पद्धतीने मिळेल, हे सगळं समजावून सांगत आहेत. आणि निश्चितच राज्याच्या विकासासाठी हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट असल्यामुळे याही सगळ्या समस्या ज्या आहेत, सुरुवातीला जे काही चॅलेंजेस आहेत त्यावरती मात करून लवकरात लवकर आम्ही याचं लँड एक्विजिशन पूर्ण करू. तर समृद्धी महामार्ग जो आहे त्याला ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री ह्या प्रकल्पाविषयी बोलतात त्यावेळेस त्याचा उल्लेख करताना एक ग्रोथ कॉरिडॉर म्हणून करतात. समृद्धी महामार्गालगत अनेक विकास केंद्रे होणार, टाउनशिप्स होणार, हे आम्ही सातत्याने प्रकल्प घोषित झाला तेव्हापासून ऐकतो आहोत. काय सद्यस्थिती आहेत आणि ही विकास केंद्र नेमकी आम्हाला प्रत्यक्षात उतरताना कधी दिसतील? तर समृद्धी महामार्गावरती एकूण 25 इंटरचेंजेस आहेत. हा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त ज्या ठिकाणी मेजर रस्ते क्रॉस होतात, म्हणजे काही नॅशनल हायवे क्रॉस होतात, काही स्टेट हायवेज क्रॉस होतात, अशा ठिकाणी आम्ही इंटरचेंजेस प्रोव्हाइड केले. असे 25 इंटरचेंजेस आहेत. यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये 2017मध्ये 18 ठिकाणी असे ग्रोथ नोड्स डेव्हलप करण्यासाठी लँड पुलिंगमध्ये आम्ही प्रयत्न केला होता. म्हणजे साधारणतः 1000 हेक्टर, 2000 हेक्टर असे लँड पुलिंगमध्ये ग्रोथ नोड्स डेव्हलप करण्याचा आमचा प्लॅन होता. त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन आम्ही लँड पुलिंगमध्ये घेणार, त्यांना विकसित जमीन 30% देणार आणि रस्ते, वीज, पाणी याची व्यवस्था MSRDC करणार, अशा पद्धतीचा जो प्लॅन होता. आणि ती जी योजना होती म्हणजे ग्रोथ सेंटर डेव्हलप करण्याची, ती
त्यांच्या कन्सेंट बेसवरती होती. म्हणजे त्यांनी 70% जास्त जर कन्सेंट दिली तर त्या ठिकाणी आम्ही तो ग्रोथ नोड डेव्हलप करू शकलो असतो. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच ठिकाणी आम्हाला कन्सेंट न मिळाल्यामुळे आम्ही आता तो कन्सेप्ट बदलला आहे आणि समृद्धी महामार्गावर 15 असे लोकेशन्स आहेत. म्हणजे आपण आता ठाण्याकडनं निघालो, ठाण्याला आमणे आहे किंवा दुसरा खुटगर आहे, खुटगरनंतर इगतपुरी, तुमचा भरवीर आहे, गोंदे, त्याच्यानंतर कोकमठाण शिर्डीचं आहे, त्यानंतर म्हणजे पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही इंटरचेंजेस आहेत. असे एकूण 15 इंटरचेंजेसवरती आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करतं आहे. आता नव्याने नोटिफिकेशन निघालं आहे आणि प्रत्येक इंटरचेंजला जे असं आहे एक साधारणतः 10 किलोमीटर डायमीटरमध्ये, म्हणजे 5 किलोमीटर रेडियसमध्ये अशा पद्धतीचं जेवढं क्षेत्र असेल त्यामध्ये साधारणतः 80 ते 100 स्क्वेअर किलोमीटरचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी 15 ठिकाणी आता MSRDC नियोजन प्राधिकरण झालं आहे, म्हणजे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी झालं आहे. त्या ठिकाणचा जो काही इंटरचेंजेसचा जो विकास आहे शिस्तबद्ध पद्धतीनं व्हावा यासाठी तिथलं प्लॅनिंग आम्ही आता करणार आहोत. म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन त्या एरियातले जे काही म्हणजे आता गावं त्या एरियामध्ये येतात, त्या इस्पेक क्षेत्रामध्ये येतात, ते गावं असतील, विविध स्टेक होल्डर्स आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत, ह्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्या ठिकाणचे असे प्लॅन्स फायनल करणार आहोत, डेव्हलपमेंट प्लॅन्स फायनल करणार आहोत. तिथे आम्हाला इंडस्ट्री दिसेल, आम्हाला तिथे कृषीपूरक व्यवसाय दिसेल की आम्हाला तिकडे टाउनशिप दिसेल? सर्वच दिसतील. म्हणजे सर्व त्या ठिकाणी तो जो यूज आम्ही आता डिफाईन करू ना त्या इंटरचेंजेसचा, त्या एरियाच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या विचारात घेऊन तिथलं प्लॅनिंग केलं जाईल. आता आमण्याचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लॉजिस्टिक हब्स दिसतील या ठिकाणी, म्हणजे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्स आणि JNPTकडे जाण्यासाठी आता जवळ इथं समृद्धी महामार्ग संपला की तिथून आपल्याला JNPTकडे जावं लागतं. या ठिकाणी मोठं लॉजिस्टिक हब तयार होईल. बऱ्याच ठिकाणी असे एज्युकेशन हब्स पण येतील या ठिकाणी. कॉटन इंडस्ट्रीज पण याच्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी येतील. म्हणजे त्या भागाच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या विचारात घेऊन तिथल्या लोकल जी काही मंडळी आहेत लोकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांच्याशी संपर्क साधून याचं प्लॅनिंग केलं जाईल. सर, JNPTचा उल्लेख केला म्हणून वाढवण बंदर हे एक महत्त्वाचं बंदर आपल्या राज्यामध्ये होतं आहे. याला जोडणारे जे काही रस्ते आहेत आणि समृद्धी आणि वाढवण बंदर जोडणारे काही महत्त्वाचे रस्ते देखील MSRDCच्या माध्यमातून बांधले जाणार आहेत. याचा फायदा नाशिक असेल किंवा आजूबाजूचे परिसर असेल याच्या ग्रोथमध्ये कसा होणार आहे आणि वाढवणला जोडणारे जे काही रस्ते आहेत त्याची डेडलाईन नेमकी कशी आपण फॉलो करणार आहोत? आणि आता वाढवण बंदर होत आहे. आता पहिला टप्पा असं एक दिसतंय की 2030 पर्यंत वाढवण बंदराचा पहिला टप्पा खुला होण्याची शक्यता आहे. तर वाढवणच्या जवळ आता कोकणामध्ये मी आपल्याला सांगतो की 19 ठिकाणी असे ग्रोथ सेंटर होत आहेत कोकणामध्ये, संपूर्ण कोकणामध्ये, गोव्यापासून ते वाढवणपर्यंत. आणि ते 19 ग्रोथ सेंटरचं पण प्लॅनिंग अथॉरिटी MSRDC आहे, विशेष नियोजन प्राधिकरण आहे. आणि वाढवणच्या जवळ डहाणू जो आहे तो डहाणू तालुक्यामध्ये 514 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये MSRDC प्लॅनिंग अथॉरिटी आहे, म्हणजे अगदी क्लोज टू वाढवण पोर्ट. आणि त्यातला 70% जो काही भाग आहे तो इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेत असल्यामुळे तिथे आम्हाला काही डेव्हलपमेंट करता येणार नाही. पण ते 514 स्क्वेअर किलोमीटरमधला 30% जो भाग आहे त्याचं डेव्हलपमेंट करणं पॉसिबल आहे. आणि तिथं आमचं आता प्लॅनिंग सुरू आहे. म्हणजे तिथला एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आमचा तयार झाला आहे, आता प्रपोज लँड यूज प्लॅन करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. तर ते एक मोठं त्या ठिकाणी एक टाउनशिप 150 स्क्वेअर किलोमीटरमधलं वाढवणजवळचं टाउनशिप जे आहे ते MSRDC डेव्हलप करते. आणि हे फायनल करताना विविध म्हणजे अगदी तिथले लोकल त्या ठिकाणचे लोक असतील, विविध डिपार्टमेंट्स असतील, पोर्ट डिपार्टमेंट असेल, इंडस्ट्री डिपार्टमेंट असेल, टुरिझम, हे सर्वच डिपार्टमेंटशी चर्चा करून तिथला प्लॅन आम्ही आता फायनल करतो आहे. आणि तिथनं जी काही कनेक्टिव्हिटी एक होते आहे, म्हणजे आता वाढवण टू तवा हे गाव आहे. म्हणजे आता अहमदाबादपासून इकडं मुंबईला येण्यासाठी जुना एक हायवे आहे, म्हणजे 3+3 लेनचा 6 लेनचा एक हायवे आहे, नॅशनल हायवे. तर त्या नॅशनल हायवेला एक तवा गाव आहे. तर वाढवण पोर्टपासून ते तवा गावापर्यंत 33 किलोमीटरचं जे काही रस्त्याचं काम आहे, साधारण 8 लेन रस्ता आहे, ते NHAI कडनं केलं जात आहे. आणि तव्यापासून भरवीरपर्यंत, म्हणजे समृद्धी महामार्गावरती भरवीर एक इंटरचेंज आहे, जे इगतपुरी 625 किलोमीटरला आहे. इगतपुरी हा इंटरचेंज म्हणजे 0 किलोमीटर नागपूरला आहे आणि 625 किलोमीटरला इगतपुरीचं इंटरचेंज आहे. आणि इगतपुरीवरनं टुवर्ड्स नागपूर 601 किलोमीटरला, म्हणजे 601 किलोमीटर या चेनेला भरवीर इंटरचेंज आहे.
आणि त्या ठिकाणी SMBT हॉस्पिटल पण आहे, म्हणजे हॉस्पिटलची पण सुविधा महामार्गाला त्या इंटरचेंजमुळे मिळते. तर त्या भरवीरला हे कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे हे तवा गाव जे आहे, म्हणजे वाढवण टू तवा हे 33 किलोमीटरचं काम NHAI मार्फत केलं जाईल आणि तव्यापासून भरवीरपर्यंत जे आहे ते 105 किलोमीटरची अशी एक्सप्रेसवेची अलाइनमेंट आम्ही फायनल केली आहे. आणि तो पण समृद्धीसारखा 3+3 असा 6 लेन एक्सप्रेसवे आहे. म्हणजे 120 किलोमीटरच्या स्पीडला डिझाईन केलेला तो एक्सप्रेसवे असेल आणि तो टेरेन पण असा, म्हणजे काही ठिकाणी हिल्ली टेरेन आहे, काही ठिकाणी रोलिंग टेरेन आहे, पण हिली टेरेनमध्ये पण काही ठिकाणी आम्हाला टनेल्स वगैरे प्रोव्हाइड करावे लागतात. आणि ज्या पद्धतीनं समृद्धी एक्सप्रेसवे आम्ही बांधला आहे तशाच पद्धतीनं भरवीर ते तवा हा 105 किलोमीटरचा एक्सप्रेसवे MSRTCच्या माध्यमातून नियोजित आहे. त्याची पण अलाइनमेंट आपण फायनल केली आहे. अलाइनमेंट मंजूर झाली आहे, शासनाने मंजुरी दिली आहे त्याला. त्याचं सेक्शन 3 आणि 15(2)चं नोटिफिकेशन झाल्यानंतर त्याच्या पण जॉईंट मेजरमेंटला आम्ही सुरुवात करू, लँड एक्विजिशन करू आणि हा पण प्रकल्प आम्ही खाजगीकरणाच्या माध्यमातून किंवा ज्या पद्धतीनं तो फिजिबल होईल तर आम्ही लवकरच हाती घेऊ. आणि याचंही नियोजन 2030 पर्यंत पूर्ण करण्याचं आहे. म्हणजे 2030ला पोर्टचा जेव्हा पहिला टप्पा पूर्ण होईल त्यावेळेस हा सुद्धा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे असं नियोजन MSRTC मार्फत सुरू आहे. सर, समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये एक तक्रार कायम असते की या मार्गावरून प्रवास करताना ज्या अम्युनिटीज असणं आवश्यक आहे रस्त्याच्या बाजूने त्या नाही आहेत. समृद्धी महामार्गाच्या बाबतीतच ही तक्रार नाहीये, तर इतर पण जे महामार्ग आहेत त्यांच्या बाबतीतही ती तक्रार आहे. समृद्धी महामार्ग अगदी जवळून आपण पाहिलेला असल्या कारणाने ही तक्रार सोडवण्यासाठी आगामी जे महामार्गांचं नियोजन होणार आहे आणि समृद्धी ही आत्ता असेल, यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत? आणि समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये सुविधांची कामं आम्ही सायमल्टेनियसली सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विलंब झाला आहे, मान्य आहे. पण त्या ठिकाणी इमिजिएट ज्या काही सुविधा गरजेच्या होत्या, म्हणजे 22 ठिकाणी फ्युएल स्टेशन्स आहेत दोन्ही कॉरिडॉरला मिळून, म्हणजे मुंबई कॉरिडॉर आणि तुमचा नागपूर कॉरिडॉर असं म्हणून दोन्ही ठिकाणी 22 ठिकाणी फ्युएल स्टेशन्स आणि मिनिमम ज्या काही गरजा आहेत, म्हणजे टॉयलेटची सुविधा आहे किंवा बाकी चहा कॉफीची व्यवस्था आहे, फूडची व्यवस्था आहे, तशा व्यवस्था आहेत पण त्या कमी स्वरूपात आहेत. आता त्या मोठ्या स्वरूपामध्ये वाढवण्याचं आता आम्ही सगळ्या ठिकाणी डेव्हलपर्स नेमलेत. त्या ठिकाणी त्या सुविधा 10-10 एकराचे असे बऱ्याच ठिकाणी असे जे प्लॉट्स आहेत ते डेव्हलप करण्यासाठी आम्ही विकासकाची नियुक्ती केली आहे. आणि या 2 वर्षा काळामध्ये फुल फ्लेज अम्युनिटी आपल्याला डेव्हलप झालेला दिसते. आता मुंबई पुण्याच्या बाबतीमध्ये पण सुरुवातीच्या काळामध्ये अम्युनिटी अगदी म्हणजे तात्पुरत्या अम्युनिटीपासून सुरुवात झाली होती. नंतर आता हळूहळू ग्रोथ होत होता. आता फुल फ्लेज अम्युनिटी डेव्हलप झालेल्या आहेत. तशा पद्धतीच्या अम्युनिटी ज्या आहेत आपल्या समृद्धी महामार्गावरती नजीकच्या काळात दिसतील. पण सध्या 22 ठिकाणी आपले फ्युएल स्टेशन आणि बाकी सुविधा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आता विकासाची कामं पण त्या ठिकाणी आता सुरू झाली, बऱ्याच ठिकाणी मोठ्या विकासाची कामं. आता येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रोजेक्ट्स आहेत, आता आमच्याकडे पुणे रिंग रोडचं काम सुरू आहे, जालना नांदेड एक्सप्रेसवेचं काम सुरू आहे, लवकरच विदर्भामधले आमचे नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर हे प्रोजेक्टसुद्धा आमचे आता लवकरच सुरू होतील. आणि हे सुद्धा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे आमचं. म्हणजे विदर्भातले 4 प्रोजेक्ट साधारणतः 450 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे एक्सप्रेसवे विदर्भातले, किंवा जालना नांदेड 180 किलोमीटर आहे, पुणे रिंग रोड 170 किलोमीटर आहे, हे 350 आणि ते 450 म्हणजे 800 किलोमीटरचे रस्ते 2000 म्हणजे 29च्या आधी पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि या महामार्गाच्या बाजूला ज्या काही अम्युनिटीज आहेत त्याचं आम्ही आता सायमल्टेनियसली प्लॅनिंग आताच सुरू करतोय, जेणेकरून जेव्हा महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला होईल त्यावेळेस त्या सुसज्ज अम्युनिटीज सुद्धा रेडी असतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही आता करतोय. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये अपघातांचं प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहोत आणि याच्यामध्ये वेग मर्यादा पाळणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या वाहन चालकांनीही पाळणं तितकंच आवश्यक आहे, तर यासाठी काय सांगाल? समृद्धी महामार्ग हा देशातील एवढ्या लांबीचा हा पहिलाच महामार्ग आहे. 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. आणि देशातला पहिला महामार्ग जो आहे तो आपणच बांधला. म्हणजे 2002 मध्ये मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जेव्हा पूर्ण झाला तेव्हा तो देशातला पहिला एक्सप्रेसवे होता. आणि हा सुद्धा आता देशातला सगळ्यात जास्त लांबीचा हा एक्सप्रेसवे आहे. आणि आपल्याला कसं आहे की आता बघा, हा आपण 2022 पासून ते 25 पर्यंत टप्प्याटप्प्याने खुला केला. याच्यामध्ये महामार्ग एक्सप्रेसवे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरावा लागतो. हायस्पीड कॉरिडॉर आहे. या ठिकाणी लेन म्हणजे शिस्तीचं पालन केलं पाहिजे. लेनमधनंच त्या ट्रॅफिकने जायला पाहिजे. हेवी ट्रॅफिकसाठी जर एंडच्या लाईन दिल्या असतील 80 किलोमीटरच्या स्पीड वेगमर्यादा त्यांना आहे.
बसेसला पण एक साधारण 100 किलोमीटरपर्यंत वेग मर्यादा आहे. याला तुमच्या लाईट व्हेकलला 120 किलोमीटरपर्यंतची वेग मर्यादा आहे. त्या वेग मर्यादेमध्ये जर आपण चाललो त्या ठिकाणी, तर मला नाही वाटत की अपघात होतील या ठिकाणी. प्रत्येकाने जर शिस्तीचं पालन केलं, म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने जर शिस्तीचं पालन केलं, आपापल्या लेनमध्ये जर प्रवास केला आणि जे काही स्पीड लिमिट्स आखून दिलेले आहेत, त्या विहित वेग मर्यादेमध्ये जर वाहनं चालवली, तर ते अपघात होणार नाही. आता सुरुवातीच्या काळामध्ये अपघाताचं प्रमाण होतं असं मृत्यूवरचं, म्हणजे तो थोडं म्हणजे लोकांना जी सवय होईपर्यंत. तर हळूहळू ते अपघाताचं प्रमाण आता कमी झालं आहे. जर आपण वाहनांच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीनं आता सुरुवातीच्या काळामध्ये वाहनं कमी जायची, त्या वाहनाच्या तुलनेमध्ये जर अपघाताचं प्रमाण आता बघितलं आणि आता जे काही वाहनं वाढलीत आणि त्या प्रमाणामध्ये जर अपघाताचं आपण प्रमाण कमी केलं, तर पर व्हेकल जे आहे, पूर्वी जर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही मागील 2024चा जेव्हा आम्ही अभ्यास केला होता, 2024मध्ये 90,000 वाहनाच्या मागे एक फॅटल ॲक्सिडेंट होता. 90,000 वाहनाच्या मागे. आणि 2025मध्ये तेच अपघाताचं प्रमाण जेव्हा आम्ही म्हटलं, तर 1,10,000 वाहनाच्या मागे एक फॅटॅलिटी होती. तसं फॅटॅलिटीचं जर आम्ही त्याच्या प्रमाणात तुलनेत केलं, तर तसं पर्सेंटेज अपघाताचं कमी होत आहे. पण अपघात शून्य महामार्ग व्हावा हा निश्चितच आमचा प्रयत्न राहील. अपघात व्हायलाच नाही पाहिजे आहे. आणि त्यासाठी जशी आमची जबाबदारी आहे, तशीच सर्व जे एक्सप्रेसवे वापरतात त्यांची पण जबाबदारी आहे. आणि आता लवकरच महामार्गावरती आम्ही ITMS सुरू करतो आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे, एक अतिशय म्हणजे अद्ययावत अशी ॲडव्हान्स इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लवकरच सुरू होईल. आता पहिल्या टप्प्याचं जवळपास 300 किलोमीटरमधलं काम पूर्ण झालं आहे. मे बी पुढच्या महिन्यामध्ये ती ITMS प्रणाली सुरू होईल. आणि टप्प्याटप्प्याने येणाऱ्या 3 महिन्यामध्ये अगदी शेवटपर्यंत हे ITMS सुरू होईल. ITMS एकदा सुरू झालं की एंटायर एक्सप्रेसवे जो आहे तो सर्व्हिलन्समध्ये असेल. म्हणजे पूर्ण स्मार्ट एक्सप्रेसवे ज्याला म्हणतो आपण. म्हणजे कोणीतरी अगदी म्हणजे 24 तास म्हणजे 24 आवर्स ते सगळे कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये राहतील. सगळी वाहनं राहतील. म्हणजे कोणी काही व्हायोलेशन केलं समजा, कोणी म्हणजे लेन जरी तोडली तरी लगेच त्याला फाईन केला जाईल. आणि त्याला फाईन करण्यासाठी त्याला काही असं गाडी थांबवून त्याला काही फाईन दिलं गेलं नाही, तर ॲटोमॅटिकली त्यांना ते काही चलन प्राप्त होतील. आणि त्यांना जसं आपण आता कुठे सिग्नल वगैरे ब्रेक केलं, तर आपोआप त्याला ते चलन जनरेट होत आहे. तर तशा पद्धतीचे चलन त्यांना जनरेट होतील. आणि जे लेनच्या शिस्तीचं पालन नाही केलं, हाय स्पीड केली त्यांनी, म्हणजे जी काही वेग मर्यादा आहे त्याचं पालन नाही केलं समजा, तर त्यांना फाईन होईल. आणि त्यामुळे काय होईल की जेव्हा फाईन होईल तेव्हा अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होईल. लोक व्यवस्थित म्हणजे लेन ब्रेक करणार नाहीत आणि वेग मर्यादा पण वाढवणार नाही. सर, खरं तर यापूर्वी अनेक आपण बघतो की वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी देखील अशा पद्धतीची फाईन व्यवस्था असते. मात्र अजूनही आपल्या वाहन चालकांना शिस्त काही लागलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही जी काही प्रणाली अद्ययावत सुरू करणार आहात त्याचा नक्कीच परिणाम व्हावा आणि पॉझिटिव्ह परिणाम व्हावा अशा पण आशा बाळगूया. निश्चित होईल. आणि आमचे RTOची जी टीम आहे हे पण आता काही मंडळी, आता बऱ्याचदा काय होतं की बघा, आता आमची टोल सिस्टीम जी आहे ते एक्झिट टोलिंग सिस्टीम आहे. म्हणजे आपण आता नागपूरवरून निघालो आणि छत्रपती संभाजीनगरला एक्झिट घ्यायचा असेल सावंगी इंटरचेंजला, तर तिथे तो समजा त्यांनी ट्रॅव्हल करत आला आणि त्यांनी 120च्या वर स्पीडने आला समजा, 120 स्पीड लिमिट आहे लाईट व्हेकलला, तिथे समजा त्याला 100 म्हणजे एकच आहे की त्यांनी एंट्री केली समजा नागपूरला टोलवरती, त्याचा वेळ रेकॉर्ड होईल, किती वाजता या वाहनाने एंट्री केली, एक्झिट करताना वेळ रेकॉर्ड होईल. आणि ऑटोमॅटिकली असं कॅल्क्युलेशन होतं आता टोलवरती. अशी सिस्टीम बसवली आम्ही की त्याच्यामध्ये त्यांनी तेवढ्या वेळामध्ये किती अंतर ट्रॅव्हल केलंय, म्हणजे त्यांनी किती स्पीड अचीव्ह केली. तर ओव्हर स्पीडिंग असेल तर तिथं टोलवरती लक्षात येतं. म्हणजे 120 क्रॉस केला असेल तिथे सायरन वाजतो. सायरन वाजल्यानंतर मग बाजूला घेऊन जेवढा वेळ त्यांनी वाचवला तेवढा वेळ त्याचं प्रबोधन त्या ठिकाणी केलं जातं टोलवरती. आणि प्रबोधन म्हणजे त्याला एक सांगितलं जातं की तुम्ही शिस्तीचं पालन केलं पाहिजे, वेग मर्यादा पाळली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जेवढं प्रबोधन करता येईल तेवढं प्रयत्न करतोय. म्हणजे लोकांना जे काही वाहन चालक आहेत त्यांना याचं जे काही नॉलेज आहे एक्सप्रेस वापरण्याचं ते देण्याचा आमचाही प्रयत्न असतो. पण त्यांनीही जर एक शिस्तीचं पालन केलं तर अपघात होणार नाही. महाराष्ट्रातला गेम चेंजर प्रकल्प म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प आहे. एक आव्हानात्मक प्रकल्प आपण अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला. मात्र पहिल्याच पावसाळ्यात दरड कोसळण्याचा एक दुर्दैवी घटना घडली आणि अनेक गोष्टी या काळामध्ये चालल्या. वस्तुस्थिती नेमकी काय होती आणि आता काय उपाययोजना आपण राबवत आहोत? बघा, आता एवढ्या वर्षापासून मी
मी PWDमध्ये प्रवेश केला 2000 म्हणजे सॉरी 1990मध्ये मी सरळ सेवेने PWDमध्ये प्रवेश केला. म्हणजे माझ्या मागच्या आत्तापर्यंतच्या एवढ्या सर्व्हिस पिरियडमध्ये म्हणजे जवळपास 26 आणि 10 36 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये एवढा कॉम्प्लिकेटेड प्रकल्प मी कधी केला नव्हता. म्हणजे मिसिंग लिंक हा तसा अभियांत्रिकीच्या दृष्टीने अतिशय चॅलेंजिंग प्रकल्प होता, अतिशय अवघड प्रकल्प होता. या ठिकाणी खोल दरी, टायगर व्हॅली, खोल दरीवरती 182 मीटरचे 4 खांब उभारून त्या ठिकाणी 650 किलोमीटरचा पूल बांधणं. म्हणजे 2 खांबावरती 36,000 टनाचं वजन असलेला पूल, 2 खांबावर 120 केबल घेत आहेत. दुसऱ्या 2 खांबावरती परत 36,000 टनाचा वजनाचा तो सुपरस्ट्रक्चर, ते परत 120 केबल घेत आहेत. 100 मीटरच्या उंचीवरती तो जो तुमचा जो आपण ट्रॅव्हल करतो, जो डेक आहे ब्रिजचा, त्याची हाईट त्या लोएस्ट नाला बेडपासून 125 मीटरपर्यंत आहे. 125 मीटर हाईटवर 40-50 बिल्डिंग एवढ्या उंचीवरती तो आहे. आणि त्याच्यावरती परत 82 मीटरचे ते पायलॉन्स आहे, त्याच्यावरनं केबल हँग होतात. आता या ठिकाणी या टायगर व्हॅलीमध्ये 4 महिने जे काही पावसाळ्याचा पिरियड असतो, सोसायटीचे वारे असतात, तुम्ही बघितलं असेल कधी, सोसायटीचे वारे आहेत, दाट धुकं असते पावसाळ्यामध्ये आणि हेवी रेनफॉल असतो. तर हे सगळे असे पावसाळे घेत आम्ही 5-6 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. 5-6 वर्षामध्ये मोठी अशी म्हणजे चॅलेंजेस त्या ठिकाणी आले आमच्यासमोर, तरी आम्ही ते काम पूर्ण केलं. अतिशय अवघड काम होतं, अवघड काम आम्ही पूर्ण केलं. त्या एवढ्या मोठ्या ब्रिजच्या कामामध्ये कुठेच अपघात झाला नाही काम करताना. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. टनेलचं आम्ही मोठं काम केलं. या पुलाची नोंद तर अगदी देशामधला हायवेवरचा सगळ्यात उंच पूल आहे. टनेलचं काम केलं. जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे. अगदी म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची नोंद घेतली. 1 मेला जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी ते लोकार्पण केलं, तर गिनीज बुकच्या टीमने येऊन त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं. हा जगातला सगळ्यात रुंदीचा टनेल झालेला आहे. आणि हा प्रकल्प जो आहे, मिसिंग लिंक प्रकल्प जो आता कनेक्टिंग लिंक झाला आहे, हा माझं असं मत आहे की हा महाराष्ट्रासाठीच भूषणावह नाही आहे, तर अख्ख्या देशासाठी हा एक भूषणावह असा प्रकल्प आहे. आणि जेव्हा हा मोठा प्रकल्प असतो, तर त्यामुळे असे काही इन्सिडेन्सेस घडले, तर माझं एक म्हणजे विनंती आहे सर्वांना या माध्यमातून, की एवढा मोठा भूषणावह प्रकल्प आहे, तर ज्या ठिकाणी जर असे काही इन्सिडेंट्स घडले, तर त्या इन्सिडेन्सेसची माहिती घेऊन आपण याच्यावरती टिप्पणी करायला पाहिजे. कारण फॅक्ट वेगळे असतात आणि गैरसमजातनं बऱ्याचदा काय होतं, या कारण नसताना अशा पद्धतीचा एवढा महाकाय प्रकल्प जो आहे, जो एवढा भूषणावह प्रकल्प आहे ना, कारण नसताना शापित होऊन जातो. पण हे आपल्याला टाळता आलं पाहिजे. आता हा इन्सिडन्स जो आहे, तुम्ही मगाशी सांगितलं 5 जुलैला 670 मिलीमीटरचा पाऊस झाला. आजही आपण जर समजा इंटरनेटवरती माहिती काढण्याचा प्रयत्न केला की लोणावळ्यामध्ये मागील 100 वर्षामधला हायेस्ट रेन कधी झाला आहे, तर 5 जुलै 2026ची डेट येईल की 670 मिलीमीटर पाऊस जो आहे, तर 5 जुलै 2026ला लोणावळ्यात झाला मागील 100 वर्षामध्ये. असंही येतं पुढे की मागील 500 ते 1000 वर्षामध्ये 48 तासामध्ये 1290 मिलीमीटर पाऊस लोणावळ्यामध्ये झाला होता. हे मागील 500 ते 1000 वर्षाचं, ते नेटवरती ही माहिती आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे 1290 मिलीमीटरचा पाऊस पडतो आहे, त्या ठिकाणी ज्या काही म्हणजे अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट झाला आहे, त्या ठिकाणी 2 उंच हिलॉक्स आहेत मोठे, सह्याद्रीचे ते असे डोंगर आहेत, त्यातनं आपण सह्याद्रीच्या डोंगरातनं असे टनेल काढलेले आहेत, पूल काढलेला आहे. काम सुरू असताना 2019ला काम सुरू झालं. 19 ते आतापर्यंत काम सुरू असताना असा कधीच प्रसंग घडला नाही की वरनं दगड आला. या ठिकाणी आम्ही ड्रोनच्या माध्यमातून जेव्हा हा इन्सिडेंट झाल्यानंतर ड्रोनचा सर्वे केला, तर 150 मीटर उंचीवरनं हा 15 टनाचा दगड खाली आला. तो 15 टनाचा दगड वरनं आला, अगदी 150 मीटरच्या वरनं. तिथं आम्ही ड्रोनच्या माध्यमातून आम्ही त्याचं पाहिलं की तो कुठून दगड पडला. तो आम्हाला डिस्टन्स शोधता आलं. ते 150 मीटरवर एखादा दगड येतो, त्यासोबत परत काही लूज मटेरियल येतं आणि त्या ठिकाणी येऊन टनेलच्या फ्रेमवरती पडतं. आता ती टनेलची फ्रेम होती, तो काय टनेलचा स्ट्रक्चरल पार्ट नव्हता. टनेल संपल्यानंतर आपण डेकोरेटिव्ह फ्रेम तयार करतो, तशी ती डेकोरेटिव्ह फ्रेम होती. RCC मध्ये केलेली होती. 23 मीटर रुंदीचा टनेल असल्यामुळे 23 मीटरचा तो बीम होता, उभे व्हर्टिकल पियर्स होते. आणि तो दगड येऊन त्या फ्रेमवरती तिथे पडला. आणि फ्रेमवरती 15 टनापेक्षा जास्त साईजचा दगड होता. याचं कारण असं की मी इमिजिएटली अपघात झाल्यानंतर साईटवरती पोहोचून मी त्याचं पूर्ण ॲसेस केलं होतं. दगडाची साईज वगैरे मेजर करून मी त्याचं वेट काढलं होतं की किती वजनाचा हा दगड आहे. आणि 150 मीटरवरून एवढ्या इम्पॅक्टचा दगड जर एका फ्रेमवरती पडत असेल, तर ती फ्रेम डॅमेज होऊन ती फ्रेम खाली पडली. ज्याचा काही स्ट्रक्चरशी संबंध नव्हती. एंटायर टनलमध्ये कुठेही जवळ ते लायनिंग पण डॅमेज झालं नव्हतं, किंवा ज्या कॉन्क्रीट रस्त्यावरती दगड पडला होता, तो कॉन्क्रीट रस्ता पण डॅमेज झाला नव्हता.
सुदैवाने पूल तिथून 6-7 मीटर अंतर होतं, म्हणजे टनेल संपल्यानंतर पूल जेव्हा सुरू होतो व्हॅलीमधला 6-7 मीटर अंतर होतं, त्या ठिकाणीच तो पडला त्या ठिकाणी. आणि हा केवळ म्हणजे नॅचरल कॅलॅमिटी होती, केवळ नॅचरल कॅलॅमिटी होती. नॅचरल कॅलॅमिटीमुळं फ्रेमचं नुकसान झालं आणि आम्ही त्या ठिकाणी बघा ज्यावेळेस ती फ्रेम पडली, मी स्वतः साईटवरती गेलो, सकाळी पाहिलं. सोसाट्याचा वारा पण होता त्यावेळेस सकाळी, जोराचा पाऊस सुरू होता. ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केली होती इमिजिएटली. पलीकडचा मुंबई ते पुणे हा कॉरिडॉर सुरू होता, 4 लेन प्लस एक इमर्जन्सी 5 लेनचं सुरू होतं. मी त्याच कॉरिडॉरमधनं गेलो, क्रॉस पॅसेजमधनं परत त्या साईडवरती आलो आणि एव्हरी 300 मीटर आमच्या टनेलमध्ये क्रॉस पॅसेज असल्यामुळे ट्रॅफिक इव्हॅक्युएट करायला काही वेळ लागला नाही. इमिजिएटली ते ट्रॅफिक रेस्क्यू झाले आणि ट्रॅफिक दुसरीकडे गेली. सुदैवाने कुठली काही हानी पण झाली नाही, कुठल्या वाहनाला पण काही इजा झालेली नाही. ते रेस्क्यू ऑपरेशन पण आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकलो. तर जेव्हा मी साईटवरती पोहोचलो त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस आणि धुकं असल्यामुळे त्या ठिकाणी कामगाराला काम करताना पण अडचण यायची, कोणा भीती वाटायची अजून काहीतरी पडेल का वरनं. आम्ही थोडं वेट केलं त्या ठिकाणी. मग जेव्हा ते क्लीन वॉटर यायला सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की आता काही या ठिकाणी कोलॅप्स होणार नाही. 2-3 तास 3-4 तास आम्ही वाट पाहिली आणि जेव्हा ते सगळं मटेरियल सेटल झालं असं लक्षात आल्यानंतर मग आम्ही मशिनरी सगळी डिप्लॉय करून तो 60 टनाचा जो गर्डर होता तो असा पडलेला, त्याचं वजन पण 60 टन होतं. तो ब्रेकर आणला, आम्ही ते पूर्ण ब्रेकरनी तो ब्रेक करून घेतला. तो दगड जो होता त्याला उचलणं शक्य नव्हतं, 15-16 टनाचा दगड असा उचलून आपण ठेवू शकत नाही. त्याला ब्रेक केलं स्मॉल पीसेसमध्ये. तो दगड उचलला. 15 ट्रक असं मटेरियल त्या ठिकाणी, बाकी लूज मटेरियल आलं होतं ते त्या ठिकाणी जमा झालं होतं. हे सगळं मटेरियल आम्ही साईटवरनं रिमूव्ह केलं. ते साधारणतः आम्ही दुपारच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू करू शकलो, कारण त्या ठिकाणी ते पाऊस जोरात असल्यामुळे 2च्या सुमारासच आम्हाला काम सुरू करता आलं. आणि ॲक्च्युअल काम सुरू केल्यानंतर आम्ही संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ते सगळं ब्रेक करून त्याचं मटेरियल जे आहे ते सगळं आम्ही बाहेर शिफ्ट करून टाकलं. म्हणजे 2 वाजता काम सुरू करून तसं ॲक्च्युअल काम जर आपण बघितलं तर ते एक 6 ते 7 तासामध्ये आम्ही ते सगळं रिमूव्ह केलं होतं. आणि नंतर त्या ठिकाणी झालेला चिखल जो आहे, फायर हायड्रंट्स म्हणजे तुमचे फायरसाठी वॉटर तिथे हायड्रंट्स आहेतच टनेलमध्ये, ते बॅकअप हायड्रंट्स आहेत, त्याच्या मदतीनं आम्ही तो पूर्ण क्लीन करू शकलो. आणि त्या दिवशी मग 10 वाजून 10 मिनिटांनी आम्ही वाहतुकीसाठी ते खुले करू शकलो. होते का याच्यामध्ये प्रॉब्लेम असा की इन्सिडन्स वेगळा असतो, पण तो विषय नीटपणे लोकांनी समजून घेतलेला नसतो, माहिती नसते, म्हणून ते चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर जातो. ते असं नाही व्हायला पाहिजे. सर, पण मग याला तात्काळ प्रतिसादही आपल्या मदतीने किंवा आपल्या माध्यमातून दिला गेला. निश्चित दिला आम्ही, ते तात्काळ नियोजन प्रतिसाद दिला. नेमकं कसं करण्यात आलं? आणि आम्ही हेही बघितलं आहे की आतमधली जी प्रतिसाद यंत्रणा होती त्यांनी देखील इमर्जन्सी कॉल्स वरून तात्काळ प्रतिसाद दिला. तर ही यंत्रणा नेमकी कशी काम करते? नाही बघा, हा टनेल जो आहे म्हणजे सिंग ज्याला आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो आहे, तो 24/7 तो निगराणी खाली आहे. म्हणजे कंट्रोल रूममधनं पूर्ण मॉनिटरिंग आहे. सगळे कॅमेराज त्या ठिकाणी आहेत, कॅमेऱ्यातनं पूर्ण मॉनिटरिंग आहे. त्या ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम पण आहे. तुम्ही SOS पॅनल पण बघितले असतील. एव्हरी 150 मीटर असे SOS पॅनल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी इमर्जन्सी असेल, जस्ट प्रेस द बटन, कंट्रोलमधनं तिथला ऑपरेटर तुमच्याशी बोलू शकतो तिथे, तुमची तिथल्या समस्या सांगू शकता. आणि तसंच झालं नेमकं. तिथं प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनी SOSमध्ये त्या ठिकाणी बटन प्रेस केलं आणि इमिजिएटली त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लागली आणि ते रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करू शकलो. आता हा इन्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा मीडियामध्ये म्हणजे सांगण्याचं काम, किंवा आमची टीम आहेच, MSRDCची स्वतंत्र टीम त्यावरती काम करते. त्यांनी तातडीने जी काही फॅक्ट्स आहे ते आमच्या MSRDCच्या साईटवरनं ती लोकांपर्यंत कळवली. सर, आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो एक्झिस्टिंग आहे तो आहे, कनेक्टिंग लिंक आहे. असं असतानाही आता आपण मुंबई पुणे जो जुना द्रुतगती मार्ग आहे तो देखील सहापदरीकरण करणार असल्याच्या बातम्या आजच आम्ही वाचलेल्या आहे किंवा मागच्या काही 1-2 दिवसामध्ये वाचल्या आहेत. तर ही आवश्यकता आता का भासते आहे आणि भविष्यातील वाहतूक याचा अभ्यास नेमका काय सांगतो? नाही, याच्यामध्ये बघा, आता 2002 मध्ये म्हणजे 2000 ते 2002 या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं बांधकाम पूर्ण झालं टप्प्याटप्प्याने. शेवटचा टप्पा 2002 मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. आणि याचं डिझाईन लाईफ जे आहे, कुठल्याही कॉन्क्रीट रस्त्याचं डिझाईन लाईफ हे 30 वर्ष असतं. ते आता 2000 ते 2000 या टप्प्यामध्ये पूर्ण झालेल्या महामार्गाचं डिझाईन लाईफ पण आता 2030ला संपत आहे. आमचं म्हणजे कॉन्क्रीट रस्त्याचं लाईफ हे 2030ला संपत आहे पूर्ण, जो काय 3x3चा आहे तो. दुसरं, मागील 20 वर्षामध्ये ट्रॅफिकमध्ये प्रचंड ग्रोथ झाली आहे. म्हणजे वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. म्हणजे आज जर पाहिलं तर आपण
डेली तुमचे म्हणजे अगदी पीक आवरमध्ये कधी कधी 1.5 लाख व्हेकल्स ट्रॅव्हल करतात त्याच्यावर ना. आणि हा आता जो महामार्ग आहे हा वायडिंगसाठी ड्यू झालेला आहे. अच्छा. म्हणजे याचा आता 3+3चा हा 6 पदरी महामार्ग आहे. तर याची कॅपॅसिटी जी आहे ना आता वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे. म्हणून याचं आपण रुंदीकरण करतो. आता याचं रुंदीकरण करताना आपण 5+5 असं 10 लेनचं रुंदीकरण करतोय. म्हणजे हा आता 10 लेनचा महामार्ग होणार आहे. आणि हे करत असताना काँक्रीटचा वायडनिंग आम्ही काँक्रीटच्या याने करू आणि एक्झिस्टिंग जे काँक्रीट आहे हं. ते पण पूर्ण डेमॉलिश करून आम्ही नव्याने काँक्रीट करू. म्हणजे संपूर्ण मुंबई पुणे महामार्ग जो आहे ना हा 5+5 10 लेनचा नवीन महामार्ग होईल. अच्छा. सर, MSIDCच्या प्रकल्पांमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून नेमकं काय काय साध्य केलं जातं, जसं की AI असेल, ड्रोन सर्वे ज्याचा तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, ड्रोन सर्वे असेल, अशा कोणकोणत्या सुविधा आता आपण नव्याने वापरत आहोत आणि त्याचा नेमका कसा फायदा होत आहे? प्रकल्प विलंब कमी करण्यामध्ये त्याचा नेमका कसा फायदा होतोय? नाही, प्रकल्पामध्ये आता बघा म्हणजे इव्हन जेव्हा कुठलाही प्रकल्प आम्ही सुरू करतो, प्रकल्पाचं जेव्हा आम्ही DPR करतो, DPR पासून सुद्धा अत्याधुनिक जी काही म्हणजे इक्विपमेंट्स आहे त्याचा वापर या DPR प्रिपरेशनमध्ये केला जातो. इव्हन त्यांचे डिझाईन प्रिपरेशनसाठी सुद्धा जे काही अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आहेत त्यासाठी डिझाईनसाठी वापरणारे ते आम्ही त्याचा वापर करतो. आणि एक्झिक्युशनमध्ये सुद्धा जेव्हा एक्झिक्युशन करतो त्या ठिकाणी सुद्धा वापरणारे आमचे पेवर्स जे आहेत सुद्धा, हे पेवर्ससुद्धा अत्याधुनिक पेवर्स आहेत. आता कॉन्क्रीटचं आम्ही जेव्हा समृद्धी महामार्गाचं कॉन्क्रिटिंग केलं, 15 मीटर रुंदीचा कॅरेजवे आहे कॉन्क्रीटचा. तर 15 मीटर रुंदीमध्ये आणि 500 मीटर वन गोमध्ये एकदाच कॉन्क्रीट करायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता काही कॉन्क्रीटचे पेवर बघितले असतील, ते 7 मीटर रुंदीचे असतात, 6 मीटर रुंदीचे असतात. मग पहिले 7 मीटरचं करायचं, मग परत दुसरा 7 मीटरचं करायचं, असा तुकडा न करता जेवढा कॅरेजवे आहे एक 15 मीटरचा संपूर्ण रुंदीमध्ये आणि 500 मीटर लांबीमध्ये करणारे असे अत्याधुनिक जे पेवर आहेत, हे मॉडर्न मशिनरीचा वापर जो आहे, न्यू टेक्नॉलॉजी आम्ही त्याच्यामध्ये वापरली आहे याच्यामध्ये, कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये. दुसरं मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण फायर फायटिंगची आहे, ती आता समृद्धी महामार्गावरचा कसाऱ्याचा टनेल असेल किंवा आपला कनेक्टिंग लिंकमधला हा टनेल असेल, जो वर्ल्ड्स वाईडेस्ट टनेल आहे, या ठिकाणी आम्ही अत्याधुनिक अशी फायर फायटिंग सिस्टीम बसवलेली आहे. त्याला म्हणजे हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम जे म्हणतो, ती समृद्धी महामार्गाचा टनेल पूर्वी झाला. त्याच्या आधी आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची जी काही आहे म्हणजे यंत्रणा ही कुठे बसवलेली नव्हती कुठल्या टनेलमध्ये. हा पहिला टनेल आहे की ज्यामध्ये अशा पद्धतीची अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसवलेली आहे. याचा आपण वापर केलेला आहे, म्हणजे समृद्धीमध्ये वापर केला, इथे वापर केला. येणाऱ्या सगळ्याच टनेलमध्ये ज्याची लांबी 3 किलोमीटरपेक्षा जास्त आहे अशामध्ये हे नियमाप्रमाणे बसवायला पाहिजे, कोड्सप्रमाणे. तिथं आम्ही अशा पद्धतीची यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आम्ही बसवतो आहे. दुसरं, जेव्हा आता हे महामार्ग आता खुला होतोय, समृद्धी महामार्ग, आता मी मगाशी म्हणलं ITMS, ITMS आता हा जे म्हणजे अत्याधुनिक IT मॉडेल आहे ते, आणि हे मला वाटते देशातलं हे सगळ्यात अत्याधुनिक मॉडेल असेल. जेव्हा समृद्धीवरती ITMS सुरू होईल ना, तर ही पण ITMSची यंत्रणा जी आहे समृद्धी महामार्गावरती आम्ही बसवतो. आणि अशा पद्धतीचे ITMS येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच महामार्गावरती होईल. इव्हन पुणे रिंग रोडवरती पण आम्ही ITMS करू, जालना नांदेडवरती करू, किंवा येणारे जे काय ते महामार्ग आहेत विदर्भातील सगळे जेवढे काही महामार्ग आमचे तयार होतील प्रत्येक ठिकाणी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवली जाईल. सर, विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे? आणि असंही आहे की याच मार्गाला समांतर असा एक मेट्रो प्रकल्प देखील उभारण्यात येईल, अशा देखील चर्चा असतात. काय नेमकी त्याची सद्यस्थिती आहे आणि कधीपर्यंत हा प्रकल्प साधारण पूर्ण होईल? नाही, मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे हा विरार टू अलिबाग ज्याला म्हणतो आपण, इथं नवघरला सुरू होतो विरारच्या जवळ आणि बलावलीला संपतो. असा एक 96 किलोमीटरचा असा हा महामार्ग आहे. 4+4 8 लेन महामार्ग आहे. आणि एक कॉमन लेंथ आहे या महामार्गामध्ये, मोरबे टू करांजडे अशी एक 21 किलोमीटरची कॉमन लेंथ आहे. ज्याच्यामध्ये जो वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे आहे तो येऊन मोरब्याला मिळतो आणि मोरब्याकडनं तो पण JNPTकडे जातो. आणि आमचा पण महामार्ग जो आपला मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे तो पण नवघरवरनं येऊन परत मोरब्याला येतो आणि मोरब्यावरनं परत काही कॉमन लेंथ याच्यासोबत आहे, म्हणजे वडोदरा मुंबई एक्सप्रेससोबत आहे. तो पुढे तिकडे बलावलीला जातो पेनकडे. तर ही जी कॉमन लेंथ आहे जी काही NH आणि आमची, ती कॉमन लेंथ पण आम्ही करतो, ती 12 लेनची आहे, 6+6 12 लेनची. आता हा प्रकल्प याचं लँड ॲक्विजिशन सध्या सुरू आहे, म्हणजे 45% लँड ॲक्विजिशन झालं याचं. आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे आता ऑगस्ट आहे, ऑक्टोबर एंडपर्यंत याचं लँड ॲक्विजिशन बऱ्यापैकी 90%च्या वर लँड ॲक्विजिशन पूर्ण झालेलं असेल. आणि हा प्रकल्प
खाजगीकरणामध्ये म्हणजे BOTमध्ये हम्म. हाती घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याच्यामध्ये VGFची रिक्वायरमेंट आहे. साधारणतः 19.80% हा VGF लागतो या प्रकल्पासाठी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आम्ही VGFचा प्रस्ताव पाठवला आहे. अच्छा. त्या प्रस्तावावरती त्यांचे जे काही क्वेरीज त्यांचं अनुपालन साधं केलं. लवकरच आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं त्याची मान्यता अभिप्रेत आहे. एकदा का तो मान्य झाला की त्याच्या निविदा आम्ही प्रकाशित करू BOTमध्ये आणि निविदा प्रकाशित केल्यानंतर 3 महिन्यामध्ये कंत्राटदाराची निश्चिती होईल. तोपर्यंत अॅडिक्वेशन झालेलं असेल. सायमल्टेनियसली त्याच्या परमिशन पण बऱ्याच काही प्राप्त झालेत, काही अंडर फायनलायझेशन आहेत, त्या पण प्राप्त होतील आणि या प्रकल्पाचं पण काम लवकरच सुरू होईल. अच्छा. सर, MSRDCचे जे आगामी प्रकल्प आहेत ते ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात नेमकी कशी भूमिका बजावतील आणि पुढील 5 वर्षांमध्ये राज्यातील कोणते रस्ते आणि द्रुतगती महामार्ग प्रकल्प हे महाराष्ट्राच्या विकासाला प्रामुख्याने गती देणारे असतील असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, आता इव्हन महाराष्ट्राच्या संपूर्ण विकासाला गती देण्यासाठी जे काही विजन 2047 सेट केलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने, त्याच्यामध्ये MSRDCचं जे काही विजन सेट झालं आहे 2047पर्यंतचं, हे 6000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2047पर्यंत. पण आता जे काही तुम्ही आगामी 5 वर्षामध्ये जे काही फोकस म्हणताय की कुठले प्रोजेक्ट येणारे 5 वर्षामध्ये MSRDCकडनं पूर्ण केले जातील, तर त्यामध्ये पुण्याचा रिंग रोड आहे, तो 2028पर्यंत पूर्ण होईल, 117 किलोमीटरचा. जालना नांदेड तो एक्सप्रेसवे आहे 180 किलोमीटरचा, तो पण येणाऱ्या 5 वर्षाच्या आत तो पूर्ण झालेला असेल. मल्टी मॉडेल कॉरिडॉर 96 किलोमीटरचा, विरार ते अलिबाग जो आता तुमच्या नवघर ते बलावली हा 96 किलोमीटरचा, तो पूर्ण झालेला असेल. म्हणजे ते 350 किलोमीटर आणि हे 96 450 किलोमीटर हे झाले. आणि विदर्भातले जे काही आता मी मगाशी सांगितलं, हे नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर, हे तिन्ही एक्सप्रेसवे जे आहेत हे पण पूर्ण झालेले असतील. मग ते 450, हे 450, 900 किलोमीटर झाले. आणि 85 किलोमीटरचा एक मिडल कॉरिडॉर पण आहे विदर्भामध्ये, नवेगाव मोर टू सुरजागड, 85 किलोमीटरचा 4 लेन मिडल कॉरिडॉर तो पण करतोय आम्ही या 3 एक्सप्रेसवेला सोडून. तो एक्सप्रेसवे याच्यासाठी नाही आहे, तो ॲक्सेस कंट्रोल नाही आहे, म्हणून तो एक्सप्रेसवेमध्ये आम्ही घेतला नाही. सर, आपण MSRDC म्हणून स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून एक महत्त्वाची भूमिका बजावत आहात आणि देशातीलच एक मोठी प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आपण काम करत आहात. तर किती क्षेत्र सध्या MSRDCकडे आहे की जे प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आपण त्याच्यावर काम करत आहोत आणि भविष्यात या ठिकाणी कोणकोणते प्रकल्प असतील? ते पहा, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून शासनाने आता डिक्लेअर केलं, बऱ्याच ठिकाणी केलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पनवेल जवळचे 71 गावं आणि कर्जतचे 31 गावं असे 102 गावाचं असं प्लॅनिंग अथॉरिटी MSRDCला डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर न्यू महाबळेश्वर आहे, साधारणतः 2000 स्क्वेअर किलोमीटरचं न्यू महाबळेश्वर आहे, तिथे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. राधानगरीला आहे, पुण्याजवळ आहे, जवळपास 650 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र पुण्याजवळचं आहे, तिथे आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. आता या ठिकाणी आमने जे नोड आहे त्या ठिकाणी पण एक 700 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त प्लॅनिंग क्षेत्र MSRDCकडे आहे. आणि कोकणातले जे गोव्यापासून वाढवणपर्यंतचे 19 ग्रोथ सेंटर्स आहेत त्याचं पण क्षेत्र साधारणतः 2900 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे. आता समृद्धी महामार्गाच्या बाजूनी 15 ठिकाणी 1800 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. तर आतापर्यंत जवळपास राज्यामध्ये 10,000 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र जे आहे तर त्याचं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी MSRDC आहे. आणि या ठिकाणी या क्षेत्राचा शिस्तबद्ध पद्धतीने विकास करण्याचा MSRDCचा प्लॅन आहे. मग या ठिकाणी या क्षेत्रामध्ये जे जे काही प्लॅनिंग केलं जाईल ते त्या एरियातले जे काही लोक आहेत ते असतील, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतील, हे सगळ्यांना विश्वासात घेऊन ते कुठल्या प्रकारचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, कुठल्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आणायच्या आहेत, त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रेसिडेन्शियल झोन किती असला पाहिजे, कमर्शियल किती असलं पाहिजे, लॉजिस्टिक किती असलं पाहिजे, इंडस्ट्रीचं किती असलं पाहिजे, हे अशा पद्धतीचं नियोजन जे आहे, ग्रीन झोन काय असलं पाहिजे, वेगवेगळे जे रिझर्वेशन्स आहेत म्हणजे जे पब्लिक रिझर्वेशन्स आहेत ते कुठले असले पाहिजे, हे सगळं अभ्यास करून ते ठरवलं जाईल. आणि ही एक राज्यामध्ये सगळ्यात मोठी प्लॅनिंग अथॉरिटी आहे सध्या MSRDC. सर, आपल्या माध्यमातून म्हणजे आम्ही जे कायम ऐकतो ते की MSRDC रस्ते बांधते, मात्र एक विषय असा आहे की मंदिरांचा पुनर्विकास देखील MSRDCच्या माध्यमातून राज्यातल्या काही होतो आहे. 10 की माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 मंदिरांचा 9 मंदिरांचा विकास होतो आहे. पुनर्विकास आपण करत आहात किंवा त्या कॉरिडॉरचं काम आपण करणार आहात
सद्यस्थिती काय आहे नेमक्या त्या नाही, प्रकल्पांची? 9 मंदिरं जी आहेत राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या 9 मंदिराचं जे आहे, आता यातली 5 मंदिरे तर ASIच्या कक्षेतली आहेत, आर्किओलॉजिकल अच्छा. सर्व्हे ऑफ इंडियाच्या कक्षेतले आहेत. ते मंदिराचं जे काही रिस्टोरेशन करायचं असेल ASIच्या अखत्यारीतील मंदिराचं, तर ते रिस्टोरेशन तेच मंडळी करतात. त्यांना आवश्यक असलेला निधी आम्ही देऊ. पण जिथे ASIचे म्हणजे अखत्यारीतली मंदिर आहे तिथला परिसर जो आहे, तो परिसर विकासाचं काम MSIDC करेल आणि ASIच्या बाहेरील जे काही मंदिरं आहेत, तिथलं जे काही रिस्टोरेशन आहे त्या मंदिराचं, ते MSIDC मार्फत केलं जातं आहे. आता या ठिकाणी ह्या सगळ्या मंदिराच्या ठिकाणी त्या क्षेत्रातले निष्णात असे तज्ज्ञ जे सल्लागार आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, त्या हेरिटेज आर्किटेक्ट्स वगैरे त्यांची आम्ही नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या प्लॅनिंगनुसार आणि रिलेटेड जे जे काही अप्रुव्हल्स लागतात, ASIचे अप्रुव्हल लागतात, त्यांचे अप्रुव्हल्स घेऊन आमचं मंदिराचे कामं 9 ठिकाणी सुरू आहेत. काही ठिकाणचे मंदिरं पण पूर्ण झालेत ते. 1-2 ठिकाणची मंदिरं पूर्ण झालेत, बाकी ॲडव्हान्स स्टेजला आहे. सर, आपण रस्त्यांविषयी मगाशी बोलत असताना एक विषय राहून गेला, तो म्हणजे वर्सोवा बँड्रा सी लिंक जो आहे, या माध्यमातून एक रिंग रोड निर्माण होणार आहे आणि एक महत्त्वाची वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा एक महत्त्वाचा हा प्रकल्प आहे. त्याची देखील सद्यस्थिती आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हा खूप महत्त्वाचा असा एक कनेक्टर आहे. म्हणजे वर्सोवा ते बांद्रा हा सीलिंग प्रोजेक्ट MSIDCच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. त्याचं काम सुरू आहे. म्हणजे साधारणतः 32% त्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे, म्हणजे त्या सीलिंगचं काम पूर्ण झालं आहे 32% आणि येणाऱ्या 2028 पर्यंत ते काम पूर्ण करण्याचं सध्या नियोजन आहे. आहेत समस्या पावसाळ्यामध्ये, म्हणजे आपण समुद्रामध्ये काम करू शकत नाही. तर जेवढा काही ड्राय स्पेल मिळतो त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आहे आणि ते काम सध्या प्रगतीमध्ये आहे. आता ही लिंक आहे 9.80 किलोमीटरची लिंक आहे. म्हणजे सरळ समुद्रामध्ये जर आपण लिंक पाहिली तर 9.80 किलोमीटरची लिंक आहे आणि बांद्रा, ऑटर्स क्लब, जुहू कोळीवाडा आणि वर्सोवा या 4 ठिकाणी असे कनेक्टर्स आहेत. म्हणजे हा साधारणतः समुद्रापासून 1 ते 2 किलोमीटर या रेंजमध्ये, काही ठिकाणी 1 किलोमीटरपर्यंत, काही ठिकाणी 1.8 किलोमीटर, 2 किलोमीटर अशा पद्धतीने हे कनेक्टर्स आहेत. तर तेवढ्या अंतरावरनं ही सीलिंग समुद्रातून जाते. आणि आता आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये सध्या बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम्स असतात किंवा पोल्युशनची समस्या असते. तर ही जेव्हा लिंक होईल ती मुंबईभोवती जी एक रिंग तयार होते म्हणजे हायवेची, त्याचा एक भाग असेल. आता अटल सेतू तयार झाला 22 किलोमीटरचा, MMRDने केलं. अटल सेतूनंतर जिथनं ते शिवडीवरनं सुरू होतं, शिवडी टू वरळी असा एक एलिव्हेटेड कॉरिडॉर पण MMRDच्या माध्यमातून होतो आहे. मग वरळी आल्यानंतर वरळी टू बांद्रा सीलिंग MSIDCने केलं आहे. नंतर परत बांद्रा टू वर्सोवा 9.8 किलोमीटरची सीलिंग आम्ही आता करतो आहे. त्याच्यानंतर वर्सोवा टू विरार अशी 42 किलोमीटरची सीलिंग MMRDकडनं हाती घेतली जाते आहे. विरारवरनं अलिबाग कॉरिडॉर आम्ही करतो आहे, मल्टीमॉडल कॉरिडॉर. मग तो विरार अलिबाग हा कॉरिडॉर पुढे अटल सेतूला जाऊन मिळतो तिथे चिर्ले जंक्शनला. तर हे जेव्हा हे सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील, म्हणजे मल्टीमॉडल कॉरिडॉर पूर्ण होईल, त्यांचा वर्सोवा विरार पूर्ण होईल आणि आमचा हा जेव्हा 9.8 किलोमीटरचा सीलिंग पूर्ण होईल, तर 169 किलोमीटरची अशी एक रिंग तयार होते मुंबईभोवती आणि दिस विल ॲक्ट ॲज अ रिंग रोड टू द मुंबई. सर, पण या प्रकल्पाच्या बाबतीत कायमच एक तक्रार आहे की हा प्रकल्प अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तर नेमकं चॅलेंज काय आहे नाही याच्यात? आहे याच्यामध्ये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये 4 महिने आपण या ठिकाणी काम करू शकत नाही. आता मागच्याच वर्षी 1 महिना अर्ली पाऊस सुरू झाला, मेमध्येच पाऊस सुरू झाला, एक्सटेंड झाला 1 महिना, 5-6 महिने त्याच्यामध्ये गेले. मेन या ठिकाणी समुद्रामध्ये काम करण्याचे चॅलेंजेस रिस्ट्रिक्टेड म्हणजे मुवमेंट्स असतात. पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही, ते एक चॅलेंज आहे या ठिकाणी. मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही मच्छीमार बांधव आहेत, म्हणजे त्या ठिकाणी जुहू कोळीवाडा आहे, तिथले मच्छीमार बांधव आहेत किंवा बाकी माहीमचे आहेत, असे वेगवेगळे मच्छीमार बांधव आहेत. आता त्यांच्यामुळे तो जुहू कनेक्टर आम्हाला थोडा अलाइनमेंट बदलावी लागली. त्याच्यामुळे पण थोडा विलंब झाला. त्यांच्या मागण्या होत्या मच्छीमार बांधवांच्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याची अलाइनमेंट बदलावी लागली. मान्सूनचा इश्यू आहे, काही कॉन्ट्रॅक्च्युअल इश्यूज आहेत, त्याच्यामुळे थोडं स्पीड त्याची अपेक्षेप्रमाणे चाललेलं नाही आहे, पण आमचा प्रयत्न आहे. आता आफ्टर मान्सून आम्ही त्याचं म्हणजे वेग वाढवून जो काही म्हणजे आता त्याचा ठरलेला कालावधी आहे 2028 पर्यंतचा पूर्ण करण्याचं नियोजन आहे. सर, जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की विकास मार्ग बांधण्याचं काम जे आहे ते MSIDCच्या माध्यमातून होतं. अनेक अभियंते असतील जे MSIDC मध्ये येऊन किंवा MSIDC सोबत काम करू इच्छित असतील किंवा भविष्यात आपल्याशी जोडले जातील. तुमचा जो काही अनुभव आहे, या अनुभवातनं आगामी काळात जे काही अभियंते या विभागाशी जोडले जातील त्यांना नेमकं काय सांगाल
आणि हे विकास प्रकल्प राज्याच्या दृष्टीने अत्यंत काटेकोरपणे पूर्ण व्हावेत यासाठी जर त्यांना एक मार्गदर्शनपर संदेश द्यायचा असेल तर तो नेमका काय द्याल? नाही, आता या विभागामध्ये येणारे अभियंते सगळे आहेत ते बहुतांश अभियंते PWD मध्ये अभियंते आहेत, ते डेप्युटेशनवरती या विभागात येतात. या विभागाचे कोर अभियंते खूप कमी आहेत. आता अभियंत्याला माझा एकच असा संदेश असेल की आता PWD मध्ये बरेच अभियंते या ठिकाणी डेप्युटेशनमध्ये येत असल्यामुळे PWDच्याच अभियंत्यांना संदेश असेल की अशा प्रकल्पावरती आपण काम करायला पाहिजे. बहुतांश बऱ्याचदा काय होतं की मोठ्या प्रकल्पावरती काम करण्याचं धाडस बरेच अभियंते दाखवत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आता मोठा प्रकल्प, आता म्हणजे ब्रिजचं काम आहे, आव्हानात्मक कामं आहेत हे, याच्यामध्ये रिस्क आहे. आणि आमची जी कामं आहेत ही सगळी आव्हानात्मक कामं आहेत. म्हणजे मोठी पुलाची कामं असतील, बोगद्याची कामं असतील, आणि सगळ्याच एक्सप्रेसवेमध्ये मोठी मोठी पुलं आहेतच ते. तर बऱ्याचदा हे आव्हानात्मक कामं करण्याची बऱ्याच म्हणजे अभियंत्यांची इच्छा नसते अशी कामं करण्याची. तर या वास्तविक पाहता अभियंत्यांनी अशा कामावरती काम करायला यायला पाहिजे. आणि पूर्ण अगदी म्हणजे त्यांचं जे काही म्हणजे तांत्रिक कौशल्य आहे, तांत्रिक ज्ञान आहे, त्याचा वापर या ठिकाणी त्याला करता येऊ शकतो. या ठिकाणी त्यांना जेवढं ते शिकलेले आहेत त्याचं प्रॅक्टिकल जर अगर म्हणजे त्यांना वापर करायचा असेल प्रॅक्टिकल, तर ते या ठिकाणी करू शकतात. सर, तुम्ही अभियंत्यांना हा संदेश देत असताना एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस तुमची म्हणजे तुमची इच्छा असते एखाद्या प्रकल्प करण्याची, तेवढीच इच्छाशक्ती ही समोरच्या सरकारची किंवा राजकीय शक्तींची देखील असली पाहिजे. हा दुवा नेमका कसा साधला जातो? नाही, मागे पण मी म्हणालो होतो की कुठलेही मोठे प्रकल्प जर हाती घ्यायचे असतील आणि हाती घेऊन जर विहित वेळेत पूर्ण करायचे असतील तर प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं असतं. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, हे दोघांची पण प्रचंड अशी इच्छाशक्ती आहे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. आणि त्या दोघांच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे आम्ही अशा पद्धतीचे प्रकल्प हे मागील काळामध्ये 2019 नंतर एवढे प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकलो. प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं. आणि त्याबरोबरच आमचे जे काही अभियंते असतील, जे काही काम करणारे असतील, त्यांची पण काम करण्याची एक इच्छाशक्ती ती गरजेची असते. फक्त इच्छाशक्तीच नाही आहे, तर त्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन पण खूप महत्त्वाचा असतो. जर तुमची इच्छाशक्ती आहे आणि दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तरी पण प्रकल्प पूर्ण करता येत नाही. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूप गरजेचा असतो याच्यामध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी मी माझ्या लोकांना सांगत असतो की समस्या आल्या म्हणून तुम्ही आमच्याकडे समस्या ही आली तर काय करू, याचं सोल्युशन काय शोधू असं न करता, समस्या आली तर त्याचं सोल्युशन तुम्हीच शोधा, समस्येचं निराकरण तुम्हीच करा आणि आम्हाला सांगायला या की समस्या ही आली होती आणि याचं निराकरण आम्ही अशा पद्धतीने केलं आहे. तर हे आम्हाला आवडेल असं माझं अभियंत्याला नेहमी सांगणं असतं. तेव्हा अभियंत्याला ते एक फ्रीडम दिलं आहे, कारण आमचे अभियंते तसे सगळे इंटेलिजंट लोक आहेत, सगळे अभियंते अनुभवी आहेत. आणि तुम्ही काय समस्या आली तर आम्हाला जरी म्हणजे फोनवरती सांगितलं की अशी समस्या आली तर फोनवरतीच आमच्याकडून सोल्युशन घ्या, गो अहेड विथ दॅट, अशा इन्स्ट्रक्शन्स आम्ही देत असतो. त्यामुळं मग ते प्रॉब्लेम आले तरी लवकर आम्ही सोडवतो आणि त्यातून बाहेर येतो. प्रॉब्लेम आला म्हणून त्यासोबतच आपण जर त्या प्रॉब्लेमसोबत खेळत बसलो तर तो प्रॉब्लेम कधीच सुटत नाही आणि त्यामुळे प्रकल्पाला विलंब होतो. निश्चितच सर, त्यामुळेच कनेक्टिंग लिंक सारखा एक आव्हानात्मक प्रकल्प आपण या सगळ्या संगमातून पूर्ण झालेला पाहू शकलो असं निश्चितच तुमच्याशी संवाद साधताना आमच्या लक्षात आलं. जसं मी सुरुवातीला बोलले की कोणत्याही राज्याचा विकास मार्ग जो असतो तो रस्ते मार्गे प्रामुख्याने जातो. सरांनी आपल्याला सांगितलं की 2019 नंतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे जसे आव्हानात्मक होते तसेच ते पूर्ण झाले, ते म्हणजे राजकीय इच्छाशक्तींमुळे आणि या प्रकल्पांना मिळालेल्या पाठबळामुळे. आगामी काळात देखील विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करत असताना MSRDCची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यांना पुढील सर्व प्रकल्पांसाठी शुभेच्छा देऊयात. या मुलाखतीवरील तुमची मतं काय आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य नवनवीन घडामोडीसाठी आणि अद्ययावत बातम्यांसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.